नमस्कार, मी विनोद घोलप. आपण पाहत आहात विजय समाचार. आज आपण एका शिक्षण संस्थेकडे पाहत आहोत जिथे ज्ञानाचं शिक्षण दिलं जातं. पण या शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या गच्चीवर उभा आहे एक मोबाईल टॉवर. मालाड पश्चिम येथे के.जी. मित्तल कॉलेज आहे. या के.जी. मित्तल कॉलेजच्या इमारतीच्या गच्चीवर बसवण्यात आलेला आहे हा टॉवर. फक्त लोखंडाचा साचा नाही, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने साल 2013 मध्ये EMF रेडिएशन संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार मोबाईल टॉवर शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि वृद्धाश्रम यासारख्या संवेदनशील लावू नयेत. रेडिएशनचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होणार नसेल याची गॅरंटी त्या टॉवर कंपन्यांनी द्यावी. सर्व टॉवर्स वार्षिक ऑडिट आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील अशा प्रकरणामध्ये अनेक वेळा सांगितले आहे की एखादी गोष्ट जर जनतेच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती गोष्ट सार्वजनिक हिताच्या विरुद्ध ठरते. दिल्ली उच्च न्यायालयाने 2012 मध्ये स्पष्ट सांगितले, मोबाईल टॉवरमुळे जर शंका निर्माण होत असेल तर तो रहिवासी परिसर, शाळा, हॉस्पिटल जवळ बसू नये. या टॉवर विरोधात स्थानिक समाजसेवकांनी मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे, पण आजतागायत यावर कोणतीही कारवाई झाली नाही. प्रश्न निर्माण होतो, या टॉवरला कोणाचे संरक्षण आहे? महानगरपालिका याबाबत मौन का आहे? जर एक सामान्य दुकानदार फुटपाथवर आपली टपरी उभारतो तर महानगरपालिका लगेच त्याला नोटीस देते. पण इथे तर शिक्षण संस्थेच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारला गेला आहे आणि प्रशासन डोळे झाकून घेतं. मोबाईल टॉवर मधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच EMF हे रेडिएशन आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्या शरीरावर याचे भयंकर परिणाम होतात. संशोधनानुसार यामुळे डोकेदुखी होते, थकवा जाणवतो, झोप लागत नाही, महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दीर्घकालीन या रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका सुद्धा होऊ शकतो. आणि इथे तर हा टॉवर एका कॉलेजच्या टेरेसवरच उभा आहे. हजारो विद्यार्थी दररोज या इमारतीत प्रवेश करतात. कोणत्याही पालकाला, शिक्षकाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला हे योग्य वाटतं का? या प्रकरणात आणि राहतात. महानगरपालिका याबाबत गप्प का आहे? कॉलेज प्रशासनाने याबाबत परवानगी दिली आहे का? या इमारतीवर उभा असलेला मोबाईल टॉवर हा कोणत्या कंपनीचा आहे? या टॉवरला EMF सर्टिफिकेट आहे का? तक्रारीनंतरही यावर कारवाई का होत नाही? हा टॉवर कोणत्या राजकीय संरक्षणाखाली तर नाही ना? शासन आणि न्यायालय स्पष्ट निर्देश देत असतील तरीही जर या निर्देशांची पायमल्ली होत असेल तर हा प्रशासकीय दुर्लक्ष करण्याचा विषय नाही, तर संरक्षणाची सोय आहे. विद्येच्या मंदिरात टॉवर उभारला जातो आणि आरोग्यावर संकट निर्माण होतं, तरी महानगरपालिका गप्प. हे चित्र अतिशय धक्कादायक आहे. जर तुमच्या आजूबाजूला असे टॉवर असतील तर माहिती मागा आणि त्याची तक्रार करा. तुमचा आवाज हीच तुमची शक्ती आहे. ही बातमी आपल्याला आवडली असेल तर ती बातमी नक्की शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि प्रश्न विचारा प्रशासनाला. या टॉवरला कोणाचा आशीर्वाद आहे? मी विनोद घोलप, विजय समाचारसाठी असे अनेक प्रश्न घेऊन आपल्यासमोर पुन्हा उपस्थित होईन. धन्यवाद.